सगळ्यात मोठा पाण्याचा प्रश्न आहे। त्यानंतर सिद्धार्थनगर झाला, त्यानंतर शताब्दीनगर झालं। या ठिकाणी आम्ही स्वतः बघितलं की ड्रेनेजचं पाणी आणि नळाचं पाणी हे एकत्र येऊन तेच पाणी आपल्या लेकराला आणि या ठिकाणी जास्त पीडित आहे। यासाठी आम्ही व सुभेदार रामजी आंबेडकर या ठिकाणी एक 10-15 वर्षापासून सर्व नागरिक त्या ठिकाणी बसलेले, पण त्यांच्याकडून ती जागा हिसकून घेण्याचा प्रयत्न महानगरपालिकेने केला व ती एक गुत्तादार या ठेकेदाराला देण्यात आली। त्यामुळं आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जन आक्रोश आंदोलन या ठिकाणी करत आहोत। तुम्ही वंचित बहुजन आघाडी आपल्या दारी अभियान राबवलं, काय समस्या जाणवलं तुम्हाला? सगळ्यात जास्त समस्या आज इथे पाण्याचा प्रश्न आहे आणि त्यानंतर हे जे ड्रेनेजचा जो प्रश्न आहे, ड्रेनेज आणि पाणी हे एकत्र येतं, हे सगळ्यात मोठी प्रश्न आहे। हे प्रश्न आम्ही या ठिकाणी महानगरपालिका आयुक्तांना मांडायला याच्यापूर्वी पण तुम्ही आयुक्तांना भेटले, पण त्याच्यावर काहीच निर्णय नाही झाला, म्हणून आज आपण या ठिकाणी आंदोलन केलं। आता पुढची भूमिका काय असणार? जर आमच्या या ठिकाणी जर आता हा प्रश्न नाही सुटला तर आम्ही पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा घेऊन जाणार आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने। जन आक्रोश आंदोलन या ठिकाणी केलं, त्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये आम्ही आयुक्त साहेबांना सगळे शिष्टमंडळ आपल्या इथले प्रत्येक आपण जे काही मागण्या आपण या ठिकाणी घेतल्या होत्या त्या मागण्या घेऊन आपण त्यांच्यापर्यंत गेलो। त्या ठिकाणी आपल्याला त्यांनी आश्वासन दिलं की जे काही आपल्या जे सुभेदार रामजी आंबेडकर घराचा प्रश्न असेल तर ते स्वतः त्या ठिकाणी व्हिजिट करून ते आपल्याला ते चौकशी करून ते मार्ग लावणार आहे। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आपला सिद्धार्थनगरचा, त्यानंतर पुढचं तुमचा शताब्दीनगर आणि शहाबाजार इथला ड्रेनेजचा प्रश्न आहे। तात्काळ ते पत्र काढून आजच्या आज आपल्या ते यांना वाढ अधिकाऱ्याला देऊन तिथला प्रश्नसुद्धा ते मार्ग लावणार आहे। त्यानंतर राहिला आपला नाल्याचा प्रश्न होता, खाम नदीचा पाण्याचा प्रश्न संदर्भात बी आपल्याला आपण चर्चा केली। त्यांनी या ठिकाणी आपल्याला सकारात्मक चर्चा होऊन पुढची ताबडतोब ती कारवाई करणार आहे आणि ज्या काही आपण मागण्या केल्या ते 100% प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आयुक्त साहेबांनी आज शब्द दिला। या ठिकाणी माझ्यासोबत आमची वंचित बहुजन आघाडीचे महासचिव भगवानभाऊ खिल्लारे, आनंदभाऊ शेजवर, त्यानंतर आमचे सर्व टीम आहे, त्यानंतर आमचे राहुल वेलदोडे, आपले दामोदर दादा दाभाडे, त्यानंतर आशू भाऊ गवळे, प्रकाश दाभाडे व आमचे जयाताई गजबे, सर्वच आपल्या महिला मंडळ सुभेदार रामजी आंबेडकर सर्व रहिवासी या ठिकाणी आले। आपण त्यांनी सर्वांचे आभार मानतो आणि हा प्रश्न लवकर जर आपला नाही सुटला तर आपण येणाऱ्या काळामध्ये पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा घेऊन अंतर्गत आज औरंगाबाद शहरामध्ये सुभेदार रामजी आंबेडकर नगर गेल्या 13-14 वर्षापासून त्या ठिकाणी वास्तव्य करून राहत होते, झोपडपट्टी तयार होती। कलम 21 नुसार त्या लोकांना तो अधिकार प्रशासनाने द्यायला पाहिजे होता, तो दिला गेला नाही। कारण जे सरकारी गायरन जमिनी जी आहेत तर ते संविधानामध्ये असं फंडामेंटल राईट्स आहे का ज्या ज्या ठिकाणी सरकारी गायरन जमीन असतील त्या सरकारी गायरन जमीन इथला भारतीय त्या ठिकाणी जाऊन राहू शकतो, तर ती जमीन कसून खाऊ शकतो। तर ते हे गोरगरीब लोक ते कुठले म्हणजे कामधंदा न करता त्याला कुठलं घर नसताना ते त्या ठिकाणी जाऊन तरी राहत होते, परंतु इथल्या बेकदरी महानगरपालिकेनं त्याला त्या ठिकाणी उद्ध्वस्त करून रोडवर आणलं। त्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या अंतर्गत आम्ही त्यांना जॉब विचारण्यासाठी या ठिकाणी आंदोलन करीत आहोत। आता यानंतर अनेक लोकांनी या ठिकाणी त्या लोकांच्या प्रश्नावर काम केलं, परंतु कुठलाही मार्ग आतापर्यंत अद्याप मार्गी लागलेला नाही। आयुक्त साहेबांना आम्ही ठोस प्रश्न विचारणार आहोत, त्या लोकांना तुम्ही एक तर घरे द्या, नाही तर ती जागा त्यांच्या नावे करून द्या, अन्यथा आम्ही लाखोच्या संख्येनं पुन्हा आंदोलन वंचितच्या अंतर्गत करू। जय भीम। आमचं जर निवेदन नाही घेतलं तर आम्ही महानगरपालिकेसमोर आमरण उपोषण करणार आहे।